महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 0803 38 87। अकोले विधानसभा मतदारसंघात सन 2019च्या निवडणुकीत जवळपास 55,000 मतांच्या पेक्षा जास्त मोठ्या फरकाने वैभवराव पिचड यांचा पराजय करत डॉक्टर किरण यामाजी लहामटे यांचा विजय झाला होता, तर वैभव पिचड यांचा मोठ्या फरकाने पराजय झाला होता। आता सन 2024ला 216 अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार असले तरी महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरण यामाजी लहामटे, महाविकास आघाडीचे उमेदवार अमित अशोकराव भांगरे, अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड अशी चुरशीची तिरंगी लढत झालेली दिसून आली आहे। अकोले विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रावर अगदी शांततेत मतदान पार पडलंय। आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे। यात अकोले विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले अमित अशोकराव भांगरे यांचे पारड्यात 68,402 अशी भरघोस मते पडली आहे, तर विद्यमान आमदार डॉक्टर किरण यामाजी लहामटे यांच्या पारड्यात 73,958 मते पडली आहेत। खरं तर यांना लाडकी बहिणींनी तारलं असल्याचं बोललं जात आहे। माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांचे पारड्यात 32,783 मते पडली आहेत, तर यांना मतदारांची सहानुभूती मिळाली आहे। तसेच मारुती देवराम मेंगाळ यांना 10,830 मते पडली आहेत। यांना आदिवासी ठाकर समाजाने चांगली साथ दिली आहे। या लढाईत अमित भांगरे यांना माजी आमदार वैभव पिचड तर मारुती मेंगाळ यांनी जोरदार झटका दिला आहे, अन्यथा अमित भांगरे आज तालुक्याच्या राजगादीवर बसले असते। पांडुरंग नानासाहेब पथवे यांना 2,797, भिवा रामा घाणे यांना 446, किसन विष्णू पथवे यांना 387, मधुकर शंकर तळपाडे यांना 1747 मते पडली आहेत, तर यांचा पाहिजे तितका प्रभाव या मतदारसंघात पडला नसल्याचे दिसून आलंय। विलास धोंडीबा घोडे यांना 1447 असे मतदान पारड्यात पडल्याची आकडेवारी समोर आली आहे। असे एकूण उमेदवार रिंगणात होते। यापैकी भांगरे, पिचड, लहामटे या 3 उमेदवारात जोरदार लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर लहामटे यांच्यावर तरुण व वयस्कर मतदारांनी नाराजी दर्शवली आहे, परंतु यात सहानुभूतीच्या लाटेवर वैभव पिचड यांनी जोरदार मुसुंडी मारल्याने अमित भांगरे यांचा पराजय झाल्याचे बोललं जात आहे। वैभव पिचड, मारुती मेंगाळ, इतर अपक्ष यांचे मतदान वाढल्याने अमित भांगरे यांचा पराजय झाला, अन्यथा ते आमदार झाले असते असे मतदार आपलं मत व्यक्त करत आहेत। खरं तर लाडक्या बहिणींनी चांगली साथ दिली म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे तरले आणि पुन्हा एकदा आमदारकीच्या राजगादीवर बसले। अखेरच्या टप्प्यापर्यंत वैभव पिचड, किरण लहामटे, अमित भांगरे यांनी चांगले प्रयत्न केलेत। मारुती मेंगाळ यांनी देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु विजयापर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतलंय। मतदारसंघात त्यांना कुठेही बूथ नियोजन करता आले नाही। मात्र वैभव पिचड, डॉक्टर किरण लहामटे आणि अमित भांगरे यांनी नियोजनपूर्वक प्रत्येक केंद्रावर बूथ नियोजन केले होते। मतदारसंघात जलनायक मधुकर पिचड यांची सहानुभूती माजी आमदार वैभव पिचड यांना मिळाली आहे। अपक्ष निवडणूक लढवत अपक्ष उमेदवारी करत खरं तर महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांची चांगलीच धोबी पछाड करत त्यांचे ऐतिहासिक मतदान घटविले आहे। महायुतीचे डॉक्टर किरण लहामटे, महाविकास आघाडीचे अमित भांगरे तसेच अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यात तिरंगी लढत होऊन
आमदार डॉक्टर किरण लहामटे अवघ्या 5,556 मतांनी पुन्हा एकदा विजयी झालेत। लाडकी बहीण योजनेमुळे यावेळी प्रथमच महिला मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाचा उत्साह दिसून आला, तर मतदानाची टक्केवारी वाढली आहे। या महिला मतदारांचा टक्का आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना मिळाला। मतदानाची टक्केवारी सरासरी 71.98 इतकी झाली आहे। परंतु इथून मागचा अकोले मतदारसंघाचा इतिहास पाहता शरदचंद्र पवारांच्या विचारांची छाप या अकोले तालुक्याच्या मतदारसंघावर होती। अकोले तालुका हा शरदचंद्र पवारांना मानणारा तालुका होता, तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी शरदचंद्र पवारांशी गद्दारी केल्याने त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का पडला होता, असेही आरोप प्रत्यारोप करण्यात आले। तर खालच्या पातळीवर जाऊन राजकारणाला रंग देण्यात आला, परंतु त्याचा काही एक मात्र मतदानावर फरक पडल्याचे दिसले नाही। आज माजी आमदार वैभव पिचड यांनी भावनिक वातावरण तयार करत मतदारांच्या मनावर आपली छाप पाडली आहे, परंतु मतदानाच्या मैदानामध्ये लेट एंट्री केल्याने मतदान घटले असे बोलले जात आहे। परंतु अवघ्या तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार यांची चर्चा असताना शाश्वत गुलाल अमित भांगरे यांच्यावर पडेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना लाडक्या बहिणींनी डॉक्टर किरण लहामटे यांना तारला आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर गुलाल पडला आहे। खरं तर हा विजयी गुलाल लाडकी बहिणीचा असून लाडकी बहीण विजयी झाली असल्याचे मतदार आपलं मत व्यक्त करत आहे। परंतु अमित भांगरे व माजी आमदार वैभवराव पिचड यांचा पराभवातही विजय असल्याचे मत सुज्ञ मतदारांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।